पुढे सरकून बसा, काही काही प्रमुख पाहुणे 1 वाजेपर्यंत येणार आहे. लय हुशार झाले श्रोते आपल्यापेक्षा. राम, हे मॉनिटर व्यवस्थित करा, बोलताना इको कमी असू द्या जरा. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लिटीची अथवा भिल्लिनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेची कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. पंचयतानि महानित्यं वेदवाणीं प्रवर्तके लोकाभिरामं. रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं. नमामि पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया. श्री ज्ञानीश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक जाहलो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. अव्हेरु संपाद ज्ञानम च विदाय भक्तिम. विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं. नमामि जोगम शिरसा गुरुंतम. बसलेल्या सर्वांनी, बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, सर्वांनी. गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर्देव गुरुर साक्षात् तस्मै श्री. जागे करतो जरा, परत म्हणा एकदा. गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर तस्मै श्री. बस, याच्या पुढचं म्हणू नका, नाही तर आमचं काम पडणार नाही. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभू. जय जय माखन चोर, तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. मनोणी अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरे. मला निळोबरांचं म्हणायचंय. राहो निरंतरी संतांच्या. म्हणतोच आता, हे संजय महाराज दिसले म्हणून ते प्रमाण म्हणतो. अपरंपार है शक्ती ते हारी. आता आमचा वाघ जखमी आहे बरं. ते तात्यांच्या संगतीत गाथा भजन करू करू आमचं सगळं रटाळ काम झालं. ते 2 टाइम शिकार आहे त्याला, त्याच्यामुळे थोडं होते असं. सांभाळून घ्या. अपरंपार है शक्ति ते हारी. तुम पर रीझे अवध बिहारी.
पर रीझे अवध बिहारी राम भक्त मोहे शरण में लीजे कर दुखों से पार पवन सुत शनिवार नाही रविवार आहे पवन सुत भिनती बारंबार हे दुख भजन मारुत नादन हे दुख भजन मारुत नादन सुन लो मेरी पुकार सुनरी बारंबार पवन सुत भिनती बारंबार पवन सुत भिनती अपरंपार है शक्ति तिहारी तुम पर रीझे अवध बिहारी तुम पर रीझे अवध बिहारी राम भक्त मोहे शरण में लीजे कर दुखों से पार पवन सुत भिनती बारंबार पवन सुत भिनती बारंबार पवन सुत भिनती विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गणपती बाप्पा मंगल मूर्ती ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लिटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मैबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने या संपूर्ण पंचक्रोशीला परमपवित्रता आणि वारकरी वैभव प्राप्त झाले त्या पंचक्रोशीतील सर्व भगवद अनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून गणाधीश असणाऱ्या भगवान श्री गणपती बाप्पांच्या या अत्यंत पवित्र दरबारामध्ये पंचक्रोशीतील तथा गावातील सर्व वारकरी वैभवांच्या परम उपस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या नामयज्ञामध्ये फिरता नारळी आहे ना फिरता नारळी सप्ताहाच्या या मला वाटते 56वे वर्ष नाही का मामा 56वे वर्ष बरोबर 56व्या वर्षाच्या 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्प माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आले ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू वैकुंठवासी हरिभक्तपरायण नरहरी महाराज विठ्ठल मंदिर वासडी यांच्या फिरता नारळी सप्ताह निमित्त सुरू असणारा हा अखंड महोत्सव आणि उपस्थित असणारी पंचक्रोशीतील गावातील सर्व भगवदनुरागी महान वैष्णव तुम्ही माझ्यावर उपकार करण्यासाठी 12 वाजेपर्यंत येणारे सर्व श्रोते कळालं तर घ्या नाही तर तशी जिओला रेंज इथं कमीच आहे थोडी 2-4 काड्या कमी आहेत खरं तर ज्यांना अनेक दिवसातून माझ्यासोबत पाहण्याची इच्छा होती ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि आपल्या या परिसराचं अत्यंत गाजलेलं वैभव माझे सन्मित्र ज्यांचं नेहमी नाव काढतात ज्यांच्याशी फोन झाला आदरणीय कैलासजी महाराज पवार यांचे सन्मित्र ही जोडी महाराष्ट्रात मोठी गाजली महाराज जिथं पवार आणि हजारे हजार आहेत एक बोलतो मी फक्त महाभारतातला एकच संजय पाहिला होता आणि आता महाराष्ट्रात एक नवीन संजय पर्व सुरू झालं संजय उवाचे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही एक भगवद्गीतेमध्ये संजय उवाचे होतं पण आता गायन क्षेत्रामध्ये एक नवीन उवाचे झालंय आता नवीन पर्व सुरू झालंय ते आदरणीय आमच्यासारख्या सन्मित्राचं एक अंतकरणात इच्छा असते की एक आगळं वेगळं गायनातील शैली आपल्या कीर्तनात असावी ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती कायम मुक्कामाला असते आदरणीय संजयजी महाराज हजारे उपस्थित आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा गावकरी तुम्हाला 7च दिवस कसे दिले या लोकांनी मला हेच कळत नाही
आदरणीय हरिभक्तपरायण, आमच्या विदर्भामध्ये एक काळ अत्यंत, आता जरा जास्त तिकडे थोडं कमी जास्त असते म्हणून ते जरा काही फिरकत नाही. आदरणीय आपल्याच परिसराचं वैभव महाराष्ट्र भूषण हरिभक्तपरायण तुकाराम बाबा, मोबाईलवर पाठवलेलं पत्रिकेवर तुमचा फोटो दिसला नाही, तुम्ही आता लाईव्ह दिसले. आदरणीय आमचे तुकारामजी महाराज राऊत आहेत, अत्यंत प्रभावशाली त्यांचं गायन आहे. एकदा आमच्या तुकाराम बाबांसाठी एकदा जोरदार खरंच टाळ्या वाजवा. इकडून आदरणीय हरिभक्तपरायण प्रदीप दीप दीपयती प्रज्वलित करणे असा त्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो. एक प्रदीप महाराजांचं सुंदर वाजवणं आहे. मला तर अत्यंत आज काय गोड आवडलं असेल तर नरहरी महाराजांनी गायलेली सुंदर चाल. काय हंसध्वनी राग गायला. मी त्यांना म्हटलं आणखीन 2 मिनिट घ्या, त्यांनी 1.5 मिनिट घेतला. त्यांना जबरदस्ती सांगितलं की हंसध्वनी राग गा. मला गोड राग गायला. हंसध्वनी राग फक्त बोधेबाबा गायचे, सुंदर गायचे बोधेबाबा. आम्ही चातुर्मासात असताना बोधेबाबाच्या मुखातून हा राग ऐकायचो. फार सुंदर राग होता. आता मला जास्त रागाची माहिती नाहीये. एक वारकरी वैभवात जगलेला मी, एक सामान्य माझे गुरुजी संतवीर वारकरी संप्रदायाचे वैभव गुरुवर्य तात्या महाराज कराडकर, म्हणजे बंडा तात्या महाराज गुरुजी माझे. गुरुजींच्या सानिध्यामध्ये भजनात काल गेला आणि त्यातून काहीतरी 2-4 स्वर येतात. आणखीन जास्ती परिपक्वता नाहीये, पण गाणारी गोड आहेत. ज्यांनी मागे चाल गायली ते हरिभक्तपरायण युवा रत्न हरिभक्तपरायण प्रवीण महाराज. इकडून उपस्थित असणारे माईकावरचेच नाव घेतो आता, कैलास महाराज आहेत उपस्थित, नाही का, ती जोडी तुटत नाही. आदरणीय विनेकरी बाबा, हार्मोनियमवाले बाबा, गीते बाबा, चोपदार, नाही का. ते काय असतं, मी मगाशी बोललो भगवान मामा की जुन्या काळामध्ये नवरदेवाला दरोडेखोरांनी उचलून येऊन नाही म्हणून त्याच्या पाठीमागे नवरदेवाचा मामा उभा राहायचा, म्हणजे त्याचं रक्षण करण्याकरता. आता यांचं वय 70च्या वरच आहे. तसं तीच जुनी परंपरा कीर्तनात लागू झाली. फड परंपरेमध्ये कीर्तनकाराच्या पाठीमागे चोपदार उभा असतो, कारण ती मागे परचक्र यायचे ना, जसं तुकोबारांच्या कीर्तनात आलं होतं. आदिल, निजाम, मुघल यायचे आणि ते कीर्तनात विक्षेप करायचे. कदाचित कीर्तनकाराला संपूनही टाकायचे, पण त्या काळात कीर्तनकाराचं रक्षण करण्याकरता पाठीमागे चोपदार असायचा. पण आता मीच यांचं रक्षण करू का हे माझं रक्षण करतात मला आणखीन कळत नाही. ते चोपदार आमच्या भगवान मामांसारखा पाहिजे, असा जाळा काय. आदरणीय परत सर्वांच्या एकदा चरणावर माझी सौजन्य ज्यांनी घेतलं ते माझे सन्मित्र दोंडाईच्या येथे अभियंता खातात. एक महाराष्ट्राच्या टॉप क्लास 2च्या नोकरीमध्ये असणारे आमचे परममित्र अभियंत्या खातात असणारे दोंडाईच्याला आमची नेहमी भेट होते. आदरणीय आमचे परमेश्वर भाऊ घुगे, आमचे परमेश्वर भाऊ यांनी आमची सेवा घेतली. पण ऐकत असताना काही कार्यकर्ते मगाशी जवळ आले. आपल्या गावात हा नारडी सप्ताह मला वाटते दुसरा आहे. 10-12 वर्षाआधी एक सप्ताह झाला. तो सप्ताह कसा झाला याची पूर्वपीठिका मी अगदी 2 मिनिटात सांगतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की कोण्यातरी गावाला नारडी सप्ताह सुरू होता आणि तिथं आमच्या गावातलं एक व्यक्तिमत्व कीर्तनाला गेलं होतं. आमचे परमेश्वर भाऊचे वडील आदरणीय पुंडलिकजी मंडन घुगे हे कीर्तनाला गेल्यानंतर त्या कीर्तनात, काल्याच्या कीर्तनात त्यांनी सहज पुकारलं. 10-12 वर्षा आधी जो झाला ना सप्ताह, बरोबर आहे का, बरोबर आहे का अण्णा, 12 वर्षा आधी त्यांनी त्या काल्याच्या कीर्तनात पुकारलं, पुढचा नारळी सप्ताह कोण्या गावला. ते म्हटले आमच्या देवपूळ गावला. पण बघितलं तर गाव म्हटले काय तुम्हीच बघा आता ते सप्त्याचं काय. तर त्यावेळेस कोयता होता, हातात मजुरी करायचे, अशी कठीण परिस्थिती होती. आणि त्या काळातही त्यांनी म्हटलं वर्गणी करत असताना 12 वर्ष आधी मजुरी करणारा या घराणे म्हणजे पुंडलिकजी घुगे यांनी 5,000 रुपयाची आपली पहिली देणगी दिली होती. 12 वर्ष आधी तो सप्ताह नारडी सप्ताह झाला होता. आज 12 वर्षानंतरच बाप्पांची कृपा त्यांच्या घराण्यावर झाली आणि त्यांचा मुलगा महाराष्ट्रातल्या म्हणजे क्लास 2च्या नोकरीवर सध्या आहे. हे सप्ताहाची म्हणा किंवा नारळी सप्ताहाची म्हणा, गणपती बाप्पांची कृपा यांच्या घराण्यावर झाली आणि त्यांनी आज आपलं सौजन्य घेतलंय. त्यांच्याही चरणावर पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करतो. तुम्ही म्हणाला आमचं नाव घेत नाही का, तुमचंही घेतो. तुम्ही कीर्तनाला आलेले सर्व देव तुमच्याही चरणावर दंडवत करतो. घरी झोपलेले ब्रह्मदेव त्यांच्याही चरणावर त्रिवार दंडवत करतो. आणि ज्यांच्या एवढा चांगल्या सप्ताहाचा 8 दिवस गावात राहून संबंध येणार नाही असे इंद्रदेव
त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. वेळ कमी आहे. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीरामाला आवडणाऱ्या प्रेमाचा विषय म्हणजे देवाला आवडणाऱ्या प्रेमाविषयी बोलतात. प्रेमाविषयी हे खिशात ठेवू का? हे प्रेमाविषयी बोलतात. या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला प्रेम सांगतात. या एका शब्दावरून प्रारंभ करतो. कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. फार मोठी गरज आहे. कारण जुन्या काळामध्ये शेजारी राहणारा व्यक्ती आपल्या जातीचा नव्हता, आपल्या धर्माचा नव्हता, आपल्या पंथाचा नव्हता, आपल्या जवळचा पाहुणा नव्हता, पण तरी सुद्धा त्याच्याशी प्रेमाचे संबंध जुन्या काळात लोक ठेवत होते. आता जास्त उल्लेख करत नाही. जुन्या काळामध्ये सुद्धा लोक त्याच्याशी आपला प्रेमाचा संबंध ठेवत होते. का ठेवत होते? कारण जुन्या काळामध्ये लोकांची अंतकरणं तेवढी स्वच्छ होती. सध्या तर कीर्तनकार सुद्धा आपला आहे का हे पाहून ठेवला जातो. आता मी तुमची उघडतो असं नाही. मी झाकली 1.25 लाखाची बोलतो. जे शासन म्हणतं जातीवाद करू नका, तेच शासन आपल्याला एखादं काम असेल तर आपलं कास्ट सर्टिफिकेट मागतं. शासनच जर जातीवाद करतं तर तुम्ही आम्ही का? मला चला तिकडे जायचं नाही. प्रेमाचे संबंध का संपले? तर एका गोष्टीमुळे संपले. त्याला आधुनिक भाषेत ॲटिट्यूड म्हणतात, त्याच्या अलीकडे इगो म्हणतात, त्याच्या अलीकडे अभिमान, त्याच्या अलीकडे अहंकार. एका अहंकारापोटी, एका अभिमानापोटी, एका ॲटिट्यूड पोटी लोक प्रेमाचे नाते संपवत चाललेले आहेत. आजकाल हे जग प्रेम कशालाही म्हणतं. ते इको बंद करावं, आला नाही पाहिजे. आजकाल हे जग प्रेम कशालाही म्हणतं. या जगाला प्रेम कशाला म्हणावं हे कळत नाही. बोलू म्हणता, ऐकताय का आपण? आजकाल हे जग प्रेम कशालाही म्हणतं. या जगाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे का? जवळजवळ मी आज प्रेमावरच बोलेल, सांगता येत नाही. हे जग प्रेम कशाला म्हणतं सांगू? आता हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी त्याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो. बिभत्सपणा येऊ देत नाही. तुम्ही जर एखाद्या तरुण मुलाचे आणि तरुण मुलीचे वडील, आई वडील असाल तर माझे शब्द जरा कान उंच करू नये का? हे जग, हा समाज, ही लोक प्रेम कशाला म्हणतात आहे का? 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी म्हणजे तरुण मुलगी. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुण मुलगी जर एकत्र आली, वयामध्ये कमी जास्तपणा असेल, जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं साहेब. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का? 10 ते 12 महिने अगोदर घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना तुकारामजी, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, ऐकलं तुम्ही ही प्रसंग? मला माहिती आहे, मीडियावर हा प्रसंग फिरत होता, हेही मला याची जाणीव आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम, ऐका रे औरंगाबाद जवळ राहणारे, मी छत्रपती संभाजीनगर सध्या जाणून बोलत नाही या प्रसंगाविषयी. 26 वर्षाचा आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम, त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलातल्या हिंस्र पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर या जगाला आजपर्यंत सुद्धा प्रेम कळालं नाही. या समाजाला प्रेम कळावं म्हणून संतांचं प्रेम अभंगातून ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. संजय महाराज, आजकाल ही लोक प्रेम कशालाही म्हणतात. एकमेकाला भेटले ना हे लबाड लोक, मॉनिटर द्या. एकमेकाला हे लबाड लोक भेटले ना, मॉनिटर द्या. एकमेकाला हे लबाड लोक भेटले ना की म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे.
हे संप्रदायात हे लय आलं. हे लबाड लोक भेटले ना की हे म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे. ते पु ल देशपांडे म्हणतात असं जर कोणी म्हटलं आमचं तुमच्यावर प्रेम आहे तर समजून जावं हा माणूस महान नाटकी आहे, लबाड आहे. आता ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य, मला आवडतं ते वाक्य, मी नेहमी सांगतो. इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, सांगू का? सांगू? याच पाकिटात सांगू? परमेश्वर भाऊ, ते इंदुरीकर महाराज म्हणतात तुम्ही जिवंत आहात का? तुम्ही ऐकताय का? माझी भाषा समजेश, माझी भाषा कळते का? मी काय बोलतो ते समजते का? हा, सध्या ते आपली भाषा सोडून शुद्ध बोलायचं फॅड आलं. आता कोणाच्या पुढे भाषा प्रभू, ते जेवढं शुद्ध बोलल आणि जेवढं लोकांना नाही कळलं त्याला जास्त विद्वान म्हटलं जातं महाराष्ट्रात. म्हणजे लोकांना नाही कळलं म्हणजे तो सगळ्यात जास्त विद्वान. हा, माझी भाषा कळते का? आता आम्ही 12-12, 14-14 वर्ष आळंदीला राहिलो म्हणून ही भाषा येते, नाही तर आम्ही पक्की विदर्भी आहे, मले तुले काबेले का असं असंच होत. आता हे काय हे कीर्तनातच जास्त आलं, पण हा जो गट आहे ना हलगीला जोरात वाजते. असू द्या असू द्या, आपण आपलं एकाग्र होऊ. ते त्यांच्या विषयात मग्न आहेत, आपण आपल्या विषयात मग्न असू. माझी भाषा कळते ना, आता जास्त उल्लेख करत नाही. आजकाल हे जग ते इंदुरीकरांचं एक वाक्य, इथं होतो आपण, इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, प्रेमाविषयी बोलत होतो मी. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. नरहरी महाराज, जुनी लोक कडू बोलायची, फेट्यावाली जी जुनी टोपीवाली आता लोक आहेत, हीच लोक जुनी होती. ही जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता एवढं लबाड जग आलं, तोंडावर गोड बोलतं माघारी काड्या करतं. आता महाराज लोकांनी एवढा अनुभव जगात कोणाला नाही, आम्हाला दररोजचा अनुभव आहे. असं आहे ते, नाही का? ते पण एवढ्या लेट वाजवला हे पण जरा कस तरी वाटते. गेलो असू द्या, आता एक वाजली की सगळ्यात वाजते. ते काय विठाला विठाला ते इंदुरीकर म्हणायचे जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता लोक तोंडावर गोड बोलतात. वा 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 वा, बाबा बाबा बाबा. ते आम्हाला दररोजचा अनुभव. आता हे कीर्तन घरचंच आहे, आपला काय अडचण नाही. आम्हाला दररोजचा अनुभव आहे. गाडीतून खाली उतरलं की 2-4 बहादर असतातच पुढे. बाबा बाबा या बाबा 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 चहा बाबा 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 बाबा. या लोकांपासून सावधान राहा. ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री गुरु मोरारी बापू एक पद नेहमी म्हणतात, या जगात कोणी कोणाचं नाही. जी लोक म्हणत असतील आमचं तुमच्यावर प्रेम आहे, समजून जावं ती लोक नाटकीचं प्रेम आपल्यावर करतात. फार सुंदर पद आहे ते. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. देव जरी सोबत असला ना, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्या मुलासाठी अनाचार दुराचार भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केली, शेवटी तोच तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. कोणी संपत्तीच्या हवेत, कोणी विद्वत्तेच्या हवेत, कोणी ज्ञानाच्या हवेत, प्रत्येक जण कोण्या ना कोण्या तरी हवेत आहे. हवेत उडणाऱ्यांना कवी सांगतो, ए बाबा हवेत नको उडू रे. आसमान में
उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसम वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या। या जगाचं आपल्यावर कसं प्रेम आहे। सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे। माझ्या भाषेत सांगू, दुख में सब रिटर्न गिर टाकेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तो। मला यातलं भावलेलं शेवटचं वाक्य, अरे ही लोक देवाला सोडत नाहीत रे भल्या माणसा, तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील। देते हैं भगवान को धोखा। ज्याला अंतःकरण असेल त्याला माझं हे वाक्य कळेल, मला फार भावते। देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या। आणि आमचे महाराष्ट्रीयन संत सांगतात, ए बाबा कोणाचं नाही रे कोणावर प्रेम, नाही रे राग माहित नाही, परवा दिली नाही आम्हाला म्हणून नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी। अंती जाशील केला प्राण्या, माझे माझे म्हणून नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी। बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मेला मागे सर्व राहिले, तुटतील तुटतील धागे दोरे। नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे ओ, या जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये। बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मेला मागे सर्व राहिले तुटत। प्रेम म्हटलं ना, प्रेम म्हटलं की पहिल्यांदा नातं समोर येतं पत्नीचं। पत्नीचं प्रेम खरंय म्हणतात। जरा मी आध्यात्मिक बोलतो बरं, तुम्ही जास्त मनावर घेऊ नका, मी व्यवहारिक विचार करत नाही। पहिल्यांदा प्रेम आहे पत्नीचं। मॉनिटर द्या। माझे गुरुजी संतवीर तात्या महाराज नारद भक्ती सूत्राच्या पाठामध्ये सांगायचे, याज्ञवल्क्यांच्या दोन पत्नी आहेत, एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री। त्याच्या आधी एक उदाहरण सांगतो। काही काही राजांच्या वैराग्याला कारणच त्यांच्या पत्नीचं प्रेम ठरलं। ज्या परंपरेचं रक्त माझ्या अंगात आहे ती भगवानगडाची परंपरा। त्या परंपरेचे महंत गुरुवर्य वंदनीय नामदेवजी शास्त्री बाबा नेहमी सांगतात, त्यांनी भर्तृहरी नावाचा राजा या महाराष्ट्राला सांगितला। भर्तृहरी तसा लुप्त पावलेला राजा होता, पण भर्तृहरीचा नीतिशतक नावाचा ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी सांगितला। या भर्तृहरी राजाच्या वैराग्याला कारणच त्याच्या पत्नीचं प्रेम आहे। सांगू म्हणता सांगतो। भर्तृहरी राज्यामध्ये एक भांडे घासणारी स्त्री आहे। त्या स्त्रीला एका राजाने फळ दिलं आणि त्या स्त्रीला सांगितलं, हे फळ तू खा, हे फळ खाल्ल्यानंतर तू अमर होशील। तिने ते फळ घेतलं।
फळ घेतल्यानंतर ती त्या फळाकडे पाहते आणि विचार करते, आपण जर हे फळ खाल्लं आणि आपण जर अमर झालो काय करणार शेवटी अमर होऊन? परिस्थिती तर आपली बदलणार नाही, शरीर राहील. अरे शरीर राहिलं म्हणून काय जीवनभर आपल्याला भांडेच घासायचे आहेत? काय करायचं जिवंत राहून? भांडे घासायसाठी जिवंत राहायचं का? मग तिने विचार केला, हे फळ एखाद्या चांगल्या व्यक्तीला दिलं पाहिजे. कोण चांगला व्यक्ती आहे? माझा राजा चांगला आहे. प्रजेचं कल्याण करणारा राजा जगला पाहिजे. राम मंदिर उभं करणारा राजा जगला पाहिजे. एक बोलू, मी कोण्या पक्षाचा नाही हा. लाख मेले तरी चालतील, पण लाखाची आस्था जिवंत ठेवणारा राजा जगला पाहिजे. माझ्या अंतकरणात एकाच राजाचं घर होतं, ते या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. पण राम मंदिर करून मोदी साहेबांनी आज दुसरंही घर माझ्या अंतकरणात केलं. आता 2 घर माझ्या अंतकरणात आहेत. म्हणून कदाचित देवानी मला म्हटलंच काहीतरी माग, तर माझी वर्तमान मागण्या 3 असतील. देवा मला मरताना मला जर माझी इच्छाच काही असेल तर माझ्या 3 इच्छा आहेत. मला 3 लोकांना भेटायचंय. त्यातलं पहिलं एका देवाला भेटायचंय, त्यातलं दुसरं मला एका संतांना भेटायचंय, आणि त्यातलं तिसरं मला एका राजाला भेटायचंय. देवाने विचारलं, तुला कोण्या देवाला भेटायचंय? मी म्हणेल, कटावरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. ज्याने कटावर कर ठेवले आणि अगदी बहुजन समाजाकरता ज्यांनी आपली द्वारं खुली केली, त्या पांडुरंग परमात्म्याला मला एकदा डोळ्यांनी पाहायचंय, त्याचं दर्शन करायची पहिली इच्छा. देवाने विचारलं, तुला कोल्या संताला भेटायचंय? मी सांगेल, स्वतः ब्राह्मण यातीत जन्माला येऊन सुद्धा आमच्यासारख्या एका बहुजन समाजातील व्यक्तीला सुद्धा आज वक्तृत्व या व्यासपीठावरून करण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारांनी दिलं, मला त्या ज्ञानोबारांचं दर्शन करायचंय. आणि मला विचारलं देवांनी, तुला कोण्या राजाचं दर्शन करायचंय? मी म्हणेल, प्रजेचं कल्याण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ते आता नाहीत आहेत, ते जरी सूक्ष्म रूपाने आहेत हे मला माहिती आहे, पण मला राम मंदिर ज्या राजांनी संपूर्ण भारतवर्षाची आस्था असणाऱ्या प्रभू श्री रामांना 550 वर्षाचा वनवास ज्या राजांनी संपवला, त्या मोदी साहेबांना एकदा माझ्या डोळ्यांनी मला भेटायचंय. हे जीवनातल्या इच्छा असतील. मी त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने विचार केला, आपण इथं होतो. माझा भर्तृहरी राजा प्रजेचं कल्याण करणारा राजा आहे. माझा राजा प्रजेची काळजी करतो, म्हणून हे फळ मी माझ्या राजाला दिलं पाहिजे. माझा राजा वाचला पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने त्या राजाकडे फळ नेलं. ऐकताय का आपण? त्या राजाकडे फळ नेलं. राजासाहेब, हे फळ तुम्ही खा, तुम्ही अमरवाल. राजाने फळ घेतलं आणि राजा आपल्या कक्षाकडे गेला. राजा फळाकडे पाहायचा आणि राजा विचार करायचा, आपण जर हे फळ खाल्लं आणि आपण अमर झालो, काय करणार अमर होऊन? आपलं तर प्रेम राणीवर आहे. अरे राणीच जर राहिली नाही तर आपल्या सुखाचा विषय, जे प्रेमाचा विषय राणी आहे, तोच जर राहिला नाही तर आपण जगून काय करायचं? प्रत्येक जीव कोण्या तरी प्रेमाच्या विषयाला जीवन धरूनच जीवन जगत असतो, सुखाला अवलंबूनच जीवन जगत असतो. मग त्या राजाने विचार केला, हे फळ आपण राणीला द्यायचं. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या सुखाचा विषय, प्रेमाचा विषय राणी जिवंत राहील. मी प्रेमाविषयी बोलतो. त्याने ते फळ राणीला दिलं. शास्त्री बाबा नेहमी सांगतात, ते फळ राणीला दिलं. ते राणीने फळ घेतलं. हो राजेसाहेब, हे फळ मी ग्रहण करतो, मी अमर होईल, मला माहिती आहे. राजा निघून गेला. राणी फळाकडे पाहते. गंमत याच्या पुढे. राणीने फळ हातात घेतलं. राणी विचार करते, आपण जर हे फळ खाल्लं आपण अमर होऊ, पण आपलं तर प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर आहे. जे घोडे धुतय ते राज्यात त्याच्यावर आहे. मग तिने विचार केला, आपल्या प्रेमाचा विषय जिवंत राहिला पाहिजे, म्हणून तिने ते फळ त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं. हे फळ तू खा, तू अमर होशील. आता गंमत याच्याही पुढे. देव प्रसन्न झाला आणि तंबाखूला चुना मागितला. घोड्याच्या खरारा करणाऱ्याच्या हातात जसं फळ आलं, ऐकताय का आपण? त्याला वाटलं, आता हे फळ आपण खाऊन काय करणार? आपलं तर प्रेम त्या भांडे घासणारीवर आहे. तुमच्या लक्षात येते का एडिसनचा जन्म परत आणू? त्याने ते फळ भांडे घासणारीला दिलं. भांडे घासणारीने परत फळ राजाला आणून दिलं आणि राजाने परत विचार केला, आपण ज्या राणीवर प्रेम करत होतो तर राणीचं प्रेम दुसऱ्यावर आहे. नेमका आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांचं प्रेम आपल्यावर आहेच की नाही? मी जरा बिभत्स बोलत नाही. माझे गुरुजी गुरुवर्य तात्या महाराज याज्ञवल्क्यांचं उदाहरण नेहमी सांगतात. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री.
हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जंगलात झोपडी करून राहणारे याज्ञवल्क्य, दोघी पत्नी चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत, पण एका महात्म्याशी फाटक्या झोपडीत जंगलात संसार करतात. असेच हिवाळ्याचे दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य महाराज ग्रंथाचं स्मरण करत होते. ऐकताय का आपण? आणि त्यावेळेस मैत्री नावाची पत्नी दारात झाडत आडत आली. आई ऐका बरं. मैत्री नावाची पत्नी दारात झाडत झाडत आली आणि याज्ञवल्क्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं आणि याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. माझा प्रश्न जरा कान उंच करू नये का? याज्ञवल्क्यांनी चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे पण झोपडीत राहते त्या स्त्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला. मैत्री, काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, खरं सांग, जरा कान उंच करू नये का? याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री खरं सांग, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? आता सगळेच प्रश्न मनावर घेऊ नका, देवपूळ करा, नाही तर घरी गेल्यावर कीर्तनावरून तिला मैत्रीला विचाराल. घरी गेल्यावर 12 वाजता, का ग मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? ती म्हणील, मेल्या गपजोप, आता लई थंडी आहे, सकाळी बघू. यांचं प्रेम कळायला शास्त्र आणि पुराण सांगायला पाहिजे का? कोरोनाच्या काळात मालक नोकरीवर असले आणि ते 10 तास सुरून 10 तास बंद होतं ना. आता आमचं काही विचारता आम्हाला कोरोनाच आठवतो. आम्हाला वाटतं सगळं येऊ द्या, चिकनगुन्या आला तर चालते पण कोरोना नाही पाहिजे. कारण आम्ही खुर्ची टाकून दारात बसायचो आणि त्या झाडाच्या निमतानी बाहेर यायच्या आणि म्हणायच्या, कुत्र्याला पाहून हाड 7 महिने झाले इथंच मरतय. काय सांगाव मग? यांचं प्रेम सांगायला का शास्त्र पुराण सांगायला पाहिजे का? मालक जर त्या कोरोनाच्या काळात नोकरीवर असले आणि ते अर्ध सुरू अर्ध बंद झालं होतं, मालक जर नोकरीवरून घरी आले तर या घरातूनच म्हणायच्या, अहो अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेक. आता शुद्ध बोलायचं फॅड इकडे तर लय आलं. 12वीचे पेपर 3 वेळेस देते पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? मराठीत विषय तिला निघत नाही 4-4 वर्ष, पण लग्न होऊन सासरला आली की बापा बापा बापा, मला ना फार कामे आहेत, मला ना फार कामे आहेत. डोंबलाचे काम आहे तुला? मला ना फार कामे आहेत. बरं, बोलता बोलता पितळ उघड पडते, मूळ भाषेवर येते. कशी पितळ कसं उघड पडते? मला ना सुमन फार कामे आहेत. मला ना सकाळी ना पितळ कसं उघड पडते? मला ना सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचं कुठं ना काऊन केला? हे विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आलं हो. लय झालं ते. गावात पोरं 2-2 महिने पुण्यात राहतात कंपनीत आणि गावात आले की त्यांचं सुरू होतं मल्ला तुल्ला. मग गावातले पोरं म्हणतात आता कामातून गेला. असंच होते ते. विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आला आता. आमचे महाराज लोक पण एक परवा म्हणे सतरंजी यात्रा म्हणते, म्हणे संतरंजी यात्रा म्हणे. आता काय त्याला टीम मध्ये द्या सोडून. ते कोरोनाच्या काळात यांचं प्रेम कळालं. मालक नोकरीवर असले आणि ते नोकरीवरून मालक आले की या घरातूनच म्हणायच्या, अहो 12वी 3 वेळेस, अहो घरामध्ये तसे येऊ नका, माझी लहान लहान लेकर घरात आहेत. बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, बादली. ती तुमच्या मड्यावर नाही, माफ करा, अंगावर घ्या, नंतरच घरात या. तो म्हणायचा, का ग माझे शूज कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात. का ग माझे सॉक्स? म्हणे ते त्या कोपऱ्यात. का ग माझं शर्ट? म्हणे ते दोरीवर. का ग माझी घड्याळ? म्हणे भिंतीवर. का ग माझं पाकिट? ते इकडे द्या. महाराज यांचं प्रेम सांगायला काय काय शास्त्र सांगायला पाहिजे का? आता तेरी बी चूप मेरी बी चूप. यांचं प्रेम. अंत्यविधीला गेलेला पती, आंघोळ करा आंघोळ करा. अगं पाकिट तेवढं. आता हे पाकिट म्हटलं ना संजय महाराज, हे कीर्तन आपलं घरच्या सारखं आहे म्हणून सांगतो. हे पाकिट म्हटलं ना की आपल्याला पण कोरोनाच आठवतो बा. कारण आपलं सगळं बंद होतं कोरोनाच्या काळात. भजन बंद. कारण आमच्या सारख्याला सवय पडली वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय झोपच येत नाही. आता तुमचा दिवस दिवसा सुरू होतो, आमचा दिवस रात्री सुरू होतो. घरचे म्हणून सांगतो. कोरोनाच्या काळात एक दिवस ना 2:30 वाजले बाबा, झोपच येत नव्हती. आता
नवीनच कोरोनात मे मध्ये उरकलेला मी बाबा आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी काढलं, पण ते लॉकडाऊन मध्ये आलं. ते 1 दिवस 2:30 वाजले मॉनिटर, 1 दिवस 2:30 वाजले, झोपच येत नव्हती. मग रागच आला, भजन बंद, कीर्तन बंद, सगळं बंद. राग आला आणि रात्रीच्या 2:30 वाजता घराच्या बाहेर आलो. कैलास महाराज रात्रीच्या 2:30 वाजता घराच्या बाहेर आलो. रागच आला. आता तुम्ही काही म्हणा, गळ्यातली माळ काढूनच टाकली. काढून टाकली याचा अर्थ तुमच्याकडे दर 5 वर्षांनी काढतात तशी काढली नाही, जप करण्यासाठी काढली. वेगळा अर्थ घेऊ नका. मला माहित आहे तुम्ही तिकडे जाणार आहे. गळ्यातली माळ काढली आणि गल्लीत फिरत होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप करत करत फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी, आता काय तुमच्याकडे म्हणतात मला माहित नाही, बिराड म्हणतात, गोंधळ म्हणतात, बायको म्हणतात, पत्नी म्हणतात, वाईफ म्हणतात. आमच्याकडे एक नवीनच शब्द आला अकोला जिल्ह्यात, ट्रॉली. ट्रॉली पण नाही, तो लय शुद्ध झाला, टाली. टाली मुंडन टॉली. आमची ट्रॉली घरातून बाहेर आली रात्रीच्या 2:30 वाजता. आता आमच्या म्हणजे 12वी 3 वेळेस नाही, 12वी 7 वेळेस बाहेर आली. म्हणायला लागली, अहो. म्हटलं काय, तुम्ही का झोपत नाही? मी म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 3 घेतल्या. मग म्हटली काय ऐकतात हे लोक? अरे चिंतन नाहीत ऐकणार. असं महाराजची बायको काय म्हटली? अरे गावातला एकही संसार कान लावायचा सोडला नाही, आमचा तरी सोडा. याच्यावर टाळ्या वाजवता का आता? वाजू नका. वाजवल्या म्हणून म्हणता वाजू नका. कठीणच काम आहे बुवा. कौरव क्षेत्राच्या बाहेरच आहे सगळं. तुकाराम महाराज. मग ती म्हटली चालू देऊ का 4 वाजेपर्यंत? ती म्हटली माझ्याकडे औषध आहे. म्हटलं लवकर आण. तिला माहित होतं याचं दुखणं काय. ती घरात गेली, एक बुक्याची डबी आणली आणि कागदाचं रिकामं पाकिट आणलं नरहरी महाराज, आणि यांनी दिलेलं बिना पाण्याचं नारळ. आमचे लेकर आम्हाला महाराज म्हणून ओळखत नाही, ते आईला म्हणतात मम्मी ते नारळावाला बुवा आला. हे नारळच घेऊन दिसते. रिकामं पाकिट, ते नारळ, ती बुक्याची डबी घेऊन आली. देवपुळकर खोटं बोलत नाही. कपाळाला बुक्का लावला, रिकाम्या पाकिटावर नारळ ठेवलं, हातात दिलं, एकदाच पुंडलिक वरदा म्हटली. खोटं नाही बोलत. रात्रीच्या 2:30 वाजता अर्ध्या मिनिटात मला झोप लागली. पण माझा विषय इथं पुढे आहे, इथून पुढे आहे. रिकामं पाकिट जर महाराजाला एवढ्या लवकर झोपवतं. विठाला विठाला याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. विनोदाचा बघ सोडा. मैत्री यांचं प्रेम सांगत होत. तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज? तुमच्याच सुखा करता प्रेम आहे. चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्या गळ्यात माळ घातली आणि 7 जन्म अविरत तुमच्याशी संसार करण्याचं पण घेऊन मी आलेली आहे. काय बोलता महाराज तुमच्या? नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांचे वाक्य ऐका. सगळाच विनोद ऐकू नका. याज्ञवल्क्यांचे वाक्य ऐका. याज्ञवल्क्य लिहितात, नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियं भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. ऐका देवपुळकर, या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर. नाही नाही नाही, सैद्धांतिक वाक्य सांगतो. शास्त्र असं बोलतं, या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाचं प्रेम, ऐका, प्रत्येक जीवाचं प्रेम एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर असेल तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्याच सुखाकरता प्रेम आहे.
म्हणून जगाच्या पाठीवरचा प्रत्येक जीव आत्मनस्सुकामाय स्वतःच्या सुखाकरता प्रेम करतो, पण जगाच्या पाठीवरचे दोघ जण आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्या सुखाकरता नाही जगत कल्याणार्थ प्रेम करतात. त्यातलं पहिलं प्रेम आहे ते म्हणजे हरिभक्ताचं, हरिवर प्रेम आहे. देह जावो अथवा राहो हे भक्ताचं प्रेम आहे. आणि दुसरं प्रेम मी नेहमी सांगतो तुकाराम महाराज, खरं तर हे प्रेम मी 5 मिनिट सांगत असतो. हरीचं प्रेम आहे म्हणून तरुणांनो, आपल्या जीवनात कुठलंही पद प्राप्त करता आलं नाही तरी चालेल, पण 2 पदापैकी 1 पद प्राप्त केल्याशिवाय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेलो असेल आपण, आपला देह ठेवायचं नाही. या 2 पदापैकी 1 पद प्राप्त करायचं. होता आलं तर हरिभक्त व्हायचं, नाहीच हरिभक्त होता आलं तर या मातीवर प्रेम करून देशभक्त व्हावं. या दोघांचे प्रेम धन्य आहेत. हे 2 प्रेम धन्य आहेत. तुकाराम महाराज, मी 2 वर्ष झाले देशभक्त 5 मिनिट कीर्तनात सांगतो, त्याचा प्रसाद आम्हाला मिळाला. आमच्या जीवनात आमचा पहिला मुलगा 26 जानेवारीला आता मागच्या झाला, आम्हाला त्याचं फळ मिळालं म्हणून 5 मिनिट सांगतो. देशभक्त, या जगाच्या पाठीवर देशभक्ताचं प्रेम, हरिभक्ताचं प्रेम किती असू शकते या प्रेमाविषयीच बोलतो मी, चिंतनात आहे माझ्या म्हणून. भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, या जगाच्या पाठीवर देशभक्ताचं आणि हरिभक्ताचं प्रेम किती असतं ऐका. भारताचे माजी पंतप्रधान लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत, तरुणांनो ऐका, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी भारत माता की जय. आता वाक्य ऐका. मेल्यानंतर ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात, या मातीवर त्या देशभक्ताचं प्रेम आहे. आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, या हरिभक्ताचं, या हरिवर प्रेम आहे. हे दोन्हीही प्रेम धन्य आहेत. मी नेहमी सांगत असतो, हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे ना, कोणी गेरव्या रंगाचा बांधत असेल, कोणी भगव्या रंगाचा बांधत असेल, कोणी केशरी रंगाचा, कोणी पांढरा, कोणी पिवळा, कोणी गुलाबी. औसेकरांचा लातूरकडे फड आहे, ते हिरवाच फेटा बांधतात. कोणी कुठलाही फेटा बांधू द्या, पण थोडा आधुनिक बोलतो. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा, या हरिभक्ताच्या, हरिवर प्रेम करणाऱ्या हरिभक्ताचा फेटा देशावर प्रेम करणारा देशभक्तांमुळेच व्यवस्थित आहे. मी नाही, एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद आहे, फार सुंदर पद आहे, आधुनिक आहे. पण हरिभक्ताच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले ऐका. फार सुंदर पद आहे ते, फार सुंदर आहे. तलवार पे सर वार दिए, तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. या मातीवर किती प्रेम आहे त्याचा ऐका. तेरी मिट्टी तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. किती प्रेम आहे त्याचं. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों
मगाशी बाहेरून येत होता ना, असं ऐकू आला पाहिजे बाहेरून तो. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी. जेवढे तरुण कीर्तनात संप्रदायात आले ना, हे सगळे वाघ आहेत. तू देशभक्त लिहितो, काळजी करू नको. हे भारत देशा, माझ्यासारखे असंख्य तरुण तुझी सेवा करायला येणार आहेत. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या सौ लाल रखवाले हैं. तेरी मिट्टी मैं मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मला यातलं ना ते बॅकग्राऊंड फार आवडतं तुकारामजी. केसरी या देशभक्ताचं आणि हरिभक्ताचं या मातीवर प्रेम आहे. आजकाल पोरं असे स्टेटस नाही ठेवत 26 जानेवारी 15 ऑगस्टला. ते मोबाईल मध्ये कट करायचं फोल्डर आहे म्हणे काहीतरी, ते असं कट करतात. ते असं नाही ठेवत, ए गुजरने वाली हवा जरा, असं नाही ठेवत. ते मेरा इतना हे कट करते, याच्या पुढचं ठेवायचं ना, ते पण ठेवत नाही. मेरा इतना काम करेगी क्या, हे पण कट करते. याच्या पुढचं मेरे गाव जा, मेरे दोस्तों को सलाम दे, हे पण कट करते आणि याच्या पुढचं ठेवते. काय मेरे गाव में है जो वो गली, या गली नसतं तर वाटोळ केलं. मस्त यावर्षी पोलीस भरतीच्या जागा जास्त होत्या, तरी लिहिते मेरे गाव में है जो वो गली, आणि त्या स्टेटसच्या खाली कॅप्शन मध्ये लिहिते जहा रहती है मेरी टिंब टिंब. नाव लिहिलं तर जोडे नाही खाणार. मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब दे, मेरे टिंब टिंब को मेरा टिंब टिंब. या जगाच्या पाठीवर या दोघांचेही खरे प्रेम आहे. जगाच्या मालकाकडे सगळे 64 कला आहेत, 14 विद्या आहेत, पण जगाच्या मालकाकडे एकच वस्तू नाही, भक्ताचं प्रेम. आणि त्या भक्ताचं प्रेम जगाच्या मालकाला मिळवण्यासाठी तो काहीही करतो. त्याला एकाच गोष्टीची भूक आहे आणि एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे. कोण्या प्रेमाच्या. तेच तुकोबराय अभंगाच्या.
असू द्या, झोपले ते आता. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. या जगाच्या पाठीवर देवाला प्रेमाची भूक आहे, भक्ताच्या प्रेमाची भूक आहे आणि भक्ताच्या देवाचं. आता एवढं प्रेम सोपी झालं सांगू. महाराष्ट्रात तर ते एवढं प्रेम सोपी केलं संजय महाराज. महाराष्ट्रात एवढं प्रेम सोपी केलं, ते म्हणे देवावरचं प्रेम एवढं सोपी केलं. एक लोटा जल, बोला बोला, एक लोटा जल सारी समस्या का हल. एका लोटाभर जलात एवढं महाराष्ट्रात प्रेम सोपी झालं. बरं, तेच महाराष्ट्रातल्या माणसांनी नाही, वेगळ्याच माणसांनी सोपं केलं. आता मी जात नाही तिकडे, मी कोणाची निंदा करतो असं नाही, पण देवावर प्रेम लागतं ना. देवाला तुमच्या वस्तूची गरज नाही, देवाला निव्वळ तुमच्या प्रेमाचीच गरज आहे. मग त्याला वस्तूही लागत नाही. भगवद्गीतेमधला पत्रम पुष्पम फलम तोयम श्लोक पहा, त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या पहा. त्याला वस्तूची गरज नाही, त्याला फक्त प्रेमाची गरज आहे. मग का हो महाराज, आमचंही त्याच्यावर प्रेम आहे. मग आमच्या प्रेमाचा दुष्काळ त्याला आहे आणि आमच्या प्रेमाचा आमच्याच हाची दुष्काळ तयाला, या आमच्याच प्रेमाची त्याला भूक आहे आणि आमच्याच प्रेमाचा त्याला दुष्काळ आहे का? अजिबात नाही. तुमचं आमचं प्रेम देवावर किती आहे सांगू. एक मन आहे मराठीमध्ये, अंगाला आला ताप देवमा बाप, अंगाचा गेला ताप की मी देवाच्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप. जोपर्यंत आपल्याला देवाकडून काहीतरी घ्यायचंय तोपर्यंतच आपलं देवावर प्रेम आहे. मी तर एक छातीवर दगड ठेवून एक वाक्य बोलतो. या मंडपामध्ये बसलेला एकही व्यक्ती देवाच्या सुखाकरता देवावर प्रेम करत नाही, स्वतःच्या सुखाकरता करतो. देवाला ते प्रेम आवडतं. महाराज, प्रेमाची संवेदना फार मोठी आहे. भक्ती तुम्ही जर ऐकणारे असाल तर सांगेल, भक्ती रसामृतामध्ये मधुसूदन सरस्वती लिहितात, प्रेमाच्या 2 पायऱ्या आहेत. एक पहिली पायरी आहे, प्रथमा अवस्था आहे, आणि एक पराअवस्था म्हणजे एक शेवटची पायरी आहे. कशाला म्हणतात पहिली पायरी आणि कशाला म्हणतात शेवटची अवस्था, शेवटची पायरी? मधुसूदन सरस्वती लिहितात, प्रेमनस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैही, आणि प्रेमनस्तु पराअवस्था भाव इत्युच्यते बुधैही. काही ऐकणाऱ्या लोकांसाठी हा मुद्दा मांडतो. प्रेमाच्या प्रथमा अवस्थेलाही भाव म्हणतात सुज्ञ लोक, बुधैही सुज्ञ लोक. प्रेमाच्या प्रथमा अवस्थेलाही भाव म्हणतात आणि प्रेमाच्या पराअवस्थेलाही भाव म्हणतात. मग दोन्हीलाही भाव म्हणत असतील तर यामध्ये फरक काय सांगतो. प्रेमाची प्रथमा अवस्था त्याला म्हणा ज्या प्रेमाचा परिणाम भक्तावर होतो, त्याला म्हणा प्रेमाची प्रथमा अवस्था. नाही कळालं? सोपं बोलतो. ज्या प्रेमाचा परिणाम साधकावर होतो त्याला म्हणा प्रेमाची प्रथमा अवस्था. ज्या प्रेमाचा परिणाम साध्यावर होतो त्याला म्हणा प्रेमाची पराअवस्था. नाही कळालं? खाली येतो. ज्या प्रेमाचा परिणाम भक्तावर होतो त्याला म्हणा प्रेमाची प्रथमा अवस्था, आणि ज्या प्रेमाचा परिणाम भगवंतावर होतो त्याला म्हणा प्रेमाची पराअवस्था. नाही कळालं? आणखीन प्रमाणाच्या भाषेत बोलतो. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचुंगी नाचुंगी हरी गुण गावत नाचुंगी, ही प्रेमाची प्रथमा अवस्था आहे. आणि नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, ही प्रेमाची पराअवस्था आहे. ज्या प्रेमामध्ये भक्तांनी नाचावं ही प्रथमा अवस्था आहे, आणि ज्या प्रेमामध्ये जगाच्या मालकांनी नाचता नाचता त्याचा पितांबर गळावा ही प्रेमाची अवस्था आहे. तुम्ही म्हणाल महाराज आमचंही देवावर प्रेम आहे. अजिबात नाही. देवावर प्रेम असेल, पण मधुसूदन सरस्वतींनी देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार केले. जरा ऐकणारे उच्च असाल म्हणून सांगेल. आता विनोद सोडतो थोडा आणि चिंतन सांगतो थोडं. देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. मधुसूदन सरस्वतींनी 3 प्रकारचं प्रेम सांगितलं. व्यवहारातही ते 3 प्रकारचं आहे आणि परमार्थातही ते 3 प्रकारचं आहे. ऐका, ऐकणारे आहात म्हणून सांगेल. देवावर प्रेम करणाऱ्याचा पहिला प्रकार, पहिला प्रेम सामान्य प्रेम. मधुसूदन सरस्वती म्हणतात देवावर जे पहिलं प्रेम केलं जातं त्याला सामान्य रती शब्द आहे. दुसरं आहे समंजसारती आणि तिसरं आहे समर्थारती. नाही कळालं? सोपं बोलतो. पहिलं प्रेम आहे सामान्य प्रेम, दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम, आणि शेवटचं प्रेम आहे समर्थ प्रेम. आता कशाला म्हणतात? अगदी खाली होऊन सांगतो. कशाला म्हणतात सामान्य प्रेम? मत सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. दुसरं आहे समंजस प्रेम. कशाला म्हणावं समंजस प्रेम? उभय सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समंजस प्रेम. आणि शेवटचं प्रेम आहे समर्थ. कशाला म्हणावं समर्थ प्रेम? तत्सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये फक्त त्याच्याच सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समर्थ प्रेम. नाही कळालं? खाली येतो. भागवतामध्ये 3ही प्रकारची प्रेम आहेत. दशमस्कंदामध्ये कुब्जेनी केलेलं प्रेम सामान्य आहे, भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे, आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं? आणखीन खाली येतो. आता याच्यापेक्षा खाली आलो तुम्ही गड्ड्यात पडला. याच्यापेक्षा खाली येता येत नाही. लय खाली आलो आता. कीर्तनकार लय खाली आले. आता याच्यापेक्षा खाली आले. काही काही गेले, पण आता मी पण गड्ड्यात येईल म्हणून आता जास्त खाली येत नाही. कुब्जा देवावर प्रेम करते. आई ऐका, कुब्ज शब्दाचा अर्थ आहे अपंग. मराठीमध्ये, संस्कृतमध्ये त्याला कुब्ज म्हणतात. कुब्जा नावाची एक मथुरेमध्ये स्त्री आहे. 8 ठिकाणी वाकडी आहे. ती कंसाला चंदन लावण्याचं काम करते. तिच्या हातामध्ये सुगंधित द्रव्य आहेत, आणि ते पात्र घेऊन ती कंसाला चंदन लावायला चालली, आणि नेमके देव आपल्या सवंगड्यासह त्या मथुरेमध्ये अक्रूर काकाच्या रथातून खाली उतरून प्रवेश केला. आणि तेवढ्यात ती कुब्जा जाताना दिसली.
संजय महाराज, कुब्जा जाताना दिसली, देवानी तिला आवाज दिला, ए सुंदरी, ए सुंदरी. आता सगळं जग तिला कुब्जा म्हणायचं. देव म्हटले, ए सुंदरी, अगं थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. तिने इकडे तिकडे पाहिलं. आपल्याला तर संगीत विशारद म्हणत नाही, पण पत्रिकेवर आहे. नावाचे लय झाले आता संजय महाराज. आपलं तर नाव सुंदरी नाही, सगळे कुब्जाच म्हणतात. कुब्जा शब्दाचा अर्थ आहे अपंग. ए सुंदरी, लक्षात आलं, मलाच म्हणतोय हा बाबा. मग ती सुंदरी म्हणते, ती कुब्जा म्हणते, ए बाबा, अरे एक वेळेस कुब्जा म्हण रे, पण सुंदरी म्हणू नको. अरे कुठं माझा शरीराचा एक सुद्धा अवयव व्यवस्थित नाहीये. एखादा व्यक्ती जर आंधळा असेल, अपंग असेल, त्याचा डोळा गेलेला असेल, आणि आपण जर त्याला म्हटलं वा 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 वा, काय तुमचा डोळा सुंदर दिसतो हो, एक खरं बोलू का, त्याला आंधळा, त्याला फुटका म्हटल्याने जेवढं दुःख होणार नाही, तेवढं त्या अवयवाची स्तुती केल्याने त्याला शब्द जास्त टोचतात. ती म्हटली, ए बाबा, मला कुब्जा म्हण रे, मला सुंदरी म्हणू नको. नाही नाही नाही, कोण म्हणतंय तू कुब्जा आहेस, तू तर किती सुंदर आहे, सगळं जग म्हणत. काय आहे तुझ्या हातात? त्याचा सुगंध सुटलाय. कंसाला लावायला चंदन चालवली. बरं बरं बरं, मला लावते का? ती म्हटली, बाबा, तुझ्या अंगीची घुरट घाणीन तनू काय दिसती ओंगळवाणी. तुझ्या अंगाचा दया दुध्यात लोण्याचा वास यायला लागला. हो बाजूला. अरे तुझ्यासाठी, गवळ्यासाठी नाही, राजासाठी चालवलं. ए नाही ग, मला लाव ना, त्यातला एकच चंदनाचा टिपका मला लाव, फक्त एकच लाव. नाही नाही नाही, तुझ्यासाठी नाही. निघाली. ए लाव, मला लावल्याशिवाय तुला सोडणारच नाही. नाही नाही नाही, कृष्णा सोड. निघाली. कुब्जा धावायला लागली. 2-3 पावलं कुब्जेने टाकले. देवाने कुब्जेचा हात धरला. कुब्जा म्हणते, सोड सोड कृष्णा, सोड कृष्णा, सोड. देव म्हणतात, कुब्जे, माझा एक स्वभाव आहे, मी एकतर कोणाला धरतच नाही, आणि एकदा का धरलं तर त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. कधी कधी भिवंडी पण करतो. मी एकदा त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही कुब्जे. देवानी तिच्या पायावर पाय दिला, हनवटीला हात लावला. काढ 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 काढ. कुब्जा वाजवली. त्यांना वाजवता येत नाही, असू द्या आता. कुब्जा उभी झाली. कुब्जेला एवढं सुंदर शरीर मिळालं, एवढं सुंदर शरीर देवानी दिलं स्पर्शाने. शेजारीची एक फॉर्च्युनर उभी होती. कुब्जा त्याच्या आरशात पाहायला लागली. चालता चालता आरशे पण सोडत नाहीत लोक गाडीचे. आरशात पण पाहतात. 70 वर्षाचं म्हातारं आरशात चालता चालता गाडीच्या, चालता चालताच पाहिजे. कुब्जेला वाटलं आपल्याला सुंदर शरीर दिलं. कुब्जेचं प्रेम स्वतःच्या सुखाचा विचार करणार आहे. कुब्जा म्हणते, ए कान्हा, ए मधुसूदना, माझी तुला विनंती आहे, तू मला एवढं दिव्य शरीर दिलं नाही का, कधी तरी या, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या कधी तरी या, कधी तरी या, कधी तरी या, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या हरी माझ्या मंदिरी, कधी तरी या कधी तरी या. कुब्जा म्हणते, ए कृष्णा, ए कान्हा, ए मधुसूदना, तुम्हाला सुंदर शरीर दिलं, एकदा माझ्या झोपडीत चाल. कुब्जा दासीच्या गल्लीत राहते. कुब्जा म्हणते, कृष्णा, माझ्या एकदा घरी येऊन मला तुझ्या सेवेचा आनंद सुख दे. देव म्हटले, कुब्जे, अगं तुझ्या घरी कसं येऊ, कारण देवाला माहितीये. कुब्जा म्हणते, देव जर माझ्या घरी आला तर देवाला सुख मिळेल. कुब्जेला वाटतं देव माझ्या घरी आला तर मला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा मालक आहे. हा जर माझ्या सामान्य दासीच्या गल्लीत आला तर याला जग काय म्हणेल. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते, म्हणून कुब्जेचं प्रेम सामान्य आहे, जे स्वतःच्या सुखाचा विचार करतं. ऐका आई, कोणतं प्रेम देवावर केलं, कोण्या प्रेमाची भूक देवाला आहे आणि कोण्या प्रेमाचा दुष्काळ देवाला आहे. दुसरा प्रेम केला दोघाच्याही सुखाचा विचार करता पत्न्यांनी. एकदा देवाचं डोकं सगळ्यांनाच माहिती आहे, एकदा देवाचं डोकं दुखायला लागलं. अश्विनी कुमारासारखे वैद्य आले, देवाच्या डोक्यावर उपचार केला, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. 16,160 पत्न्यांची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी पठ्ठ्या ठेवते, कोणी काही, कोणी काही, कोणी काही, कोणी काही.
16,061 पत्न्यांची धावपळ का आहे? कारण ज्या दोघाच्याही सुखाचा विचार आहे. 16,061 पत्न्यांची धावपळ का आहे? कारण देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल, आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आपल्याला सुख मिळेल. अशा दोघाच्याही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम आहे. सामान्य प्रेम कुब्जेचं स्वतःच्या सुखाचा विचार करतं, समंजस प्रेम पत्न्यांचं दोघाच्याही सुखाचा विचार करतं. पण ते प्रेम फक्त भक्त करू शकतात, त्याच्याच सुखाकरता त्याच्यावर प्रेम करतात. असा प्रसंग आहे का? हो आहे, असा प्रसंग टीकाकार सांगतात. नारद देवाकडे आले. देवाला नारद म्हटले, देवा काय होते? ए नारदा, माझं डोकं दुखते रे. देवा काय करू? सर्व उपचार झाले नारदा, एकही उपचार राहिला नाही. एखादा तरी उपाय? एकच उपाय आहे म्हणे. आता काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला औषध म्हणून लावायला आण. नारद गेले. आता लवकर पाठवतो. नारद गेले आणि नारद परत आले. एकाही भक्तानी पायाची माती दिली नाही. एकही भक्तानी दिली नाही. देवाने विचारलं, नारदा माती? देवा एकाही भक्तानी दिली नाही. का दिली नाही? कारण देवा त्यांना भीती आहे, आपल्यासारख्या सामान्य भक्ताच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या आभ्रपटलाला म्हणजे कपाळाला लागली तर आपल्याला त्याचा दोष लागेल, आणि त्या दोषाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकाही भक्तानी पायाची माती दिली नाही. त्याही वेळेस देवाच्या मुखात वाक्य आलं. देव म्हटले, नारदा सगळीकडे गेले होते? हो सगळीकडे गेले होतो. नारदा तुम्ही गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात नाही. का गेले नाही नारदा? कारण देवा त्या सामान्य दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? नारद गवळणींना पोरी म्हणतात. त्या पोरी तुझ्या भक्त आहेत? त्या पोरी ज्या दही दूध लोणी विकतात? नारदा आपलं काम आहे, एकदा जाऊन पहा. नारद गेले. लवकर पाठवतो. नारद गेले. येताना गवळणीने पाहिलं. नारदांना, अगं सखे नारदच दिसतात ग. जसं आजकाल ते पखवाजांचं स्वागत करायची प्रथा निघली तसं नारदांचं स्वागत केलं. आणि वर नारदांना व्यासपीठावर बसवलं आणि खाली गवळणी बसल्या. आणि गवळणी म्हणायला लागल्या, नारदजी कशा करता आलात? नारद म्हटले, ए पोरींनो, नारद गोपींना पोरीस म्हणतात कारण गोपींचा अधिकार माहीत नाही. या कथेनंतर गोपींचा अधिकार माहीत झाला आणि त्या गोपींवर स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र. ऐका सज्जनांनो, सगळंच कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका. नारदाला प्रश्न केला, नारदजी कशा करता आलात? नारद म्हणतात, ए पोरींनो, अगं कृष्णाचा निरोप आहे. काय निरोप आहे सांगितला नाही, फक्त कृष्णाचा निरोप आहे असं म्हटलं. कृष्णाचा निरोप आहे. त्यातली एक गवळण उठली. ती म्हटली, ओ नारदा, त्या काळ्याचा निरोप सांगू नका. तो जसा वरूनही काळा आहे तसा आतूनही काळा आहे, त्याचा आम्हाला निरोप सांगू नका. अगं झालंय काय? त्या मेल्याचं नाव काढू नका. अगं झालं काय? ओ नारदा ऐका, काय झालं? ज्या वेळेस त्याला घ्यायला अक्रूर काका गोकुळात आले होते आणि अक्रूर काका त्याला नेणार असं आम्हाला कळालं, त्यावेळेस त्या अक्रूराला आम्ही शिव्या देत होतो. अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? का घात करू आलासी वदसी सकळा, अक्रूरा नाव तुझे तैसी न करणी. हे अक्रूरा, अरे तुझं नाव तर तसं नाही, तू क्रूर नाहीस, अक्रूर आहेस, म्हणजे क्रूर नाही असं आहे. खबरदार जर आमच्या कृष्णाला नेशील तर. नारदा ऐका, आम्ही त्याच्याशी भांडत होतो आणि आम्ही त्याच्या रथाच्या पुढे आडव्या पडलो. अक्रूरा, तुला आमच्या कृष्णाला घेऊनच जायचं असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ ने आणि नंतरच आमच्या कृष्णाला घेऊन जा. नारदा, रथी चढले वनमाळी. भगवान परमात्मा रथात चढले. आमची अवस्था काय आहे? भूमी पडल्या व्रजबाडी, कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. संपूर्ण गोकुळ नयनाश्रूंनी भिजलं होतं नारदा. पण त्यावेळेस भगवान परमात्मा रथात चढले. अक्रूर काकाला म्हटले, रथ हाका. अक्रूर काका म्हटले, देवा त्या गवळणी रथाच्या पुढे मातीत पडलेल्या आहेत, त्यांच्या अंगावरून कसा रथ नेऊ? त्यावेळेस नारदा ऐका, ज्याचा निरोप घेऊन तुम्ही आलात ना तो रथाच्या खाली उतरला नाही. तो वरूनच म्हणायचा, ओ गोपींनो, ए गोपींनो, बाजूला व्हा. आम्ही उभ्या झालो, हात जोडत जोडत रथाच्या बाजूला झालो. नारदा, तुम्ही ज्याचा निरोप घेऊन आला तो आम्हाला एकच वाक्य बोलला, ए गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला नारदा. आजपर्यंत परत आला नाही. आम्ही त्याला काळ्या नाही म्हणू तर काय म्हणू? आम्ही आमच्या संसाराचा त्याग करून या निधिवनात त्याची वाट पाहतो. बघा, आमचे अश्रू सुद्धा संपले आणि त्या अश्रूचे वन आमच्या गालावर तुम्हाला दिसतायत. नारदा, सांगू नका आम्हाला त्याचा निरोप. मग एक गवळण शेजारी तिच्या बसली होती. ती म्हटली, अगं सखे, त्याला अद्वा तत्व बोलतेस खरंय, आपला अधिकार आहे त्याला बोलण्याचा, त्याने आपल्याविषयी प्रेम दाखवलं नाही. पण सखे, त्याचा निरोप काय आहे तेवढा ऐकून तर घेऊ. काय निरोप सांगितला त्याने? नारदा सांगा, काय निरोप आहे? आपल्याला करायचं काही नाही, फक्त निरोप ऐकून घेऊ. सांगा नारदा, काय निरोप आहे? नारद म्हटले, पोरींनो, अगं गोपाल कृष्णाचं डोकं दुखतंय, त्याने तुमच्या पायाची माती आपल्या कपाळाला औषध म्हणून लावायला मागितली. ऐका देवपुडकर, जी गवळण पांढरी चारच्या स्वरात बोलत होती
तीच गवळण शेजारच्या गवळणीला म्हणते, जसं नारदाचं वाक्य ऐकलं त्याचं डोकं दुखते आणि पायाची माती औषध म्हणून मागितली. ती शेजारणीला म्हणते, ए चंद्रावळे मेले काय तोंड बघतेस, घे तो घट जा यमुनेत पाणी भरून आण. एक गवळण यमुनेत गेली, तिने पळत पळत पाणी आणलं, हिच्या हाती दिलं, हिने तो घट जमिनीवर ओतला, पायाने चिखल केला, चिखल हातात घेतला, नारदांच्या हातात दिला आणि नारदांना सांगितलं, ओ नारदा आता थांबू नका, निघा पळा जा नारदा, त्याला वेदना होत असतील, तो त्रस्त असेल, त्याला दुःख असेल. नारद म्हणतात, आता काळ्या म्हणत होती, आता पळा म्हणते, निघा म्हणते, चिंग चिंग चिंगाट, मी चिंग चिंग चिंगाट नाही, चिंग चिंग चिंगाट पळा म्हणते. देवकुळकर, यालाच प्रेम म्हणतात. एका क्षणात भांडता आलं पाहिजे साहेब, दुसऱ्या क्षणाला गळ्याची भेट घेता आली पाहिजे, ते खरं प्रेम आहे. काही लोक म्हणतात तुकारामजी की माझा तो मित्र होता महाराज, माझं त्याच्यावर लय प्रेम होतं, पण 15 वर्ष झाले त्याच्याशी बोलत नाही. त्याला सांगा, तुझं त्याच्यावर प्रेम नव्हतं, तुझा स्वार्थ होता. जर तुझं त्याच्यावर प्रेम असतं तर ज्या दिवशी भांडण झालं त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या दाराची साखळी वाजवली असती, त्याच्या गळ्याची भेट घेतली असती. हे प्रेम आहे हो, हे प्रेम जपलं पाहिजे. सध्या हे प्रेम लोकांनी संपवत चाललेलं आहे. माझी सुरुवातच तिथून होती, इगो पोटी, अहंकारा पोटी. माझी सुरुवात तिथे होती, माझा समारोप तिथे येतोय. ऐका, नारद निघाले, नारदांनी 2-3 पावलं पुढे टाकली, नारदांनी परत माघारी वळून बघितलं. नारद म्हणतात, ए पोरींनो, तुम्ही विचारसागर वाचला नाही का? गवळणी म्हणतात, नारदा आम्ही अंगणवाडीतच खिचडीच्या वेळेला जायचं, कशाचा विचारसागर आला? सांगा काय चुकतंय आमचं? नारद म्हटले, अगं तुम्ही सामान्य गवळ्याच्या पोरी, तुमच्या पायाची माती जगाच्या मालकाच्या कपाळाला लागली, दोष लागेल, पाप लागेल आणि पापाच्या प्रभावाने नरकात जावं लागेल, नरक मिळेल तुम्हाला. ऐका देवपुळकर, गवळणी म्हणतात, नारदा आमच्या पायाच्या मातीने जर त्याला आनंद मिळत असेल, त्याला समाधान मिळत असेल, तर त्याच्या सुखाकरता असा एक नरक काय सांगता नारदा? आम्ही हजारो नरक भोगायला तयार आहे. हे गोपींनी केलेलं प्रेम म्हणजे समर्थ नावाचं प्रेम. ज्या प्रेमामध्ये त्याच्या सुखात किती प्रेम, या संभाजीनगर जिल्ह्यानेच ते प्रेम सांगितलं ना, किती. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, साथ नाही देतो, लय गोड गातात ही मंडळी. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में. जगा दे ओ गया पावन, जगत जगा दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले. नक्की टाळा टाळा. किती प्रेम केलं त्या गोपींनी, पाणी बदललं. वो तो राधा गई बदनाम रे, बिन तेरे हो गया मन मेरा बावरे, बिन तेरे हो गया मन मेरा बावरे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, या संपत्तीसाठी नरक सुद्धा भोगायला तयार आहे. तुकारामजी नाही का, पायो जे मैंने राम रतन धन पायो,
वस्तु अमूलिक दिनों मैंने सदगुरु कृपा कर अपनायो पायो जी राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो। समर्थ नावाच्या प्रेमाची त्याला भूक आहे। हे प्रेम कोणी केलं? तुकोबारे म्हणता शबरीने केलं। सांगा शबरीचं प्रेम। ऐका 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 महिमा ऐका ऐका महिमा वडीची 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 मोरे खाया रखुमाई रखुमाई